आम्ही सारे खवय्ये. आणि आता सुधा मावशी आलेले आहेत, तर आपण करूया सुरुवात. हे आपण पराठा करतोय ना, कोकोनट पराठा. तर तुम्ही साहित्य लिहून घ्या, म्हणजे पराठा करताय. कणिक आणि त्याच्यात डाळीचं पीठ आणि थोडंसं मोहन आणखी मीठ घालून भिजवून घेतलेली कणिक आहे. नारळाचं चव, चिंचेची चटणी, तीळ, मोहरी, जिरे, हिंग, हळद, आलं, मीठ, आणखीन थोडंसं तेल. साहित्य तुम्ही लिहिलं. आणि आता आपल्याला जो पराठा करायचा त्यात जे सारण लागणार आहे तर ते आधी आपण बनवून घेतो ना काकू. आधी सारण बनवून घ्यायचं. हे तेल तापत. आधी मोहरी हवी ना तुम्हाला? आधी मोहरी घालायची. फोडणी म्हणालात ना आधी. मोहरी, नंतर मग जिरं थोडंसं. जिरं, हिंग ना काकू? हिंग घालते. त्याच्यात तीळ थोडंसं घालायचं. अच्छा, पांढरे तीळ. पांढरे तीळ. त्याच्यात खोबरं घालू का? नाही खोबरं घालून भाजलं आधी हाताला चटते तसं. वा 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 वा. तुमच्यासाठी काय काय मला करायला लागतं. आलं घालायचं थोडं त्याच्यात आणि मीठ. आलं आणि मीठ. की सारण तयार? सारण तयार. मीठ थोडं. सारण झालेलं आहे. हे आपल्याला घालायचं राहिलं ना काकू? चिंच ते नाही आता नाही, नंतर नाही. ते पारीच्या व्हायला पाहिजे. पारीच्या पारीला लावायचं. मस्त. ठीक आहे, मग सारण तयार झालंय. आता पराठा करूया. सारण झालेलं आहे. आणि काकू आता आपण हे भरायला घेतोय पराठे, तर ही कणिक जी आहे ती नेहमीची आहे ना? म्हणजे कणिक नेहमीची आहे, फक्त त्याच्यात थोडंसं डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि मोहन आणि थोडंसं मीठ. थोडंसं डाळीचं पीठ घातलं म्हणजे? थोडंसं डाळीचं पीठ घातलं. चमचा वाटी पर कणिक आहे तर त्याला 1 चमचा पण डाळीचं पीठ घातलंय. अच्छा, ठीक आहे. मग डाळीचं पीठ घातलेलं आपलं हे पीठ भिजलेलं आहे. म्हणजे ते खुसखुशीत येईल, थोडीशी वेगळी चव येईल, रंग त्याला एक थोडासा पिवळसर येईल ना? ठीक आहे. तर कसं आता करायचं? थोड्याशा लाट्या करून ठेवलेल्या आहेत आणि त्या कोळ तुम्ही कसा लावताय तो मला बरं. ह्याच्यात काही गोड नाहीये ना काकू? फक्त चिंचेचा कोळ? नाही, त्याच्यात चिंच, गुळ, म्हणजे आपण गोड चटणी. चिंच, गुळ, त्याच्यात धणे जिरे पावडर असं सगळं घातलेलं आहे. म्हणजे आपण जी चिंच गुळाची गोड चटणी करतो ना, तशीच. थोडीशी धणे पावडर, थोडीशी जिरे पावडर, थोडंसं मीठ, असं सगळं घालून ही चिंचेची गोड चटणी केलेली आहे. त्याला हा वरती सॉस लावायचा थोडासा. त्याच्यावरती सास घालायचं. सारण आपण मस्त व्यवस्थित बसून घेतलेलं आहे. त्याच्यावर अशी पारी घालून 2 पाऱ्यांचा आपण 2 पाऱ्यांचा. सोपं पण जातं नाही करायला तसं. पिठी लागेल. जरा पिठी लागते. एकदा ते थापून घेतलं की आतमध्ये जे हवेचा आणि पसरते पण सारणही पसरतं. हवेचाही एखादा फुगा राहिला असेल तर तोही जातो त्याच्याबरोबर. खमंग. आपल्याला बाहेरगावी जाताना तर बरोबर करून घ्यायला. आणि चटणी वगैरे नेहमी आपण जर कधी नेली, साधे पराठे आणि चटणी असं नेलं तर खूपदा चटणी खराब होते. तर त्याच्याऐवजी जर खोबरं पण भाजलेलं आहे आपलं, तर असं जर करून नेलं तर जास्ती आपल्याला ते पाहिजे. जराशे जाडसरच ठेवायचे म्हणजे मग ते मऊ राहतात. आणि आता तुम्ही हे भाजणार कशावर? तेलावर का? तेलावर. तेल सोडून वरती. मग आता तेलावरती पराठा भाजायला घेऊया. पराठा झालेला आहे आणि तो तुम्हाला माहितीये तेलावरती खरपूस भाजायचा आहे. हॅलो, वर्ण आणि नंतर उलटल्यावर ठीक आहे. बस ना, मला वाटतं जरा गरम व्हायला पाहिजे. दोन्ही साईडनी खरपूस करून घेऊया. आणि
त्याच्या आतमध्येच भरपूर मसाला आहे. म्हणजे उलट अगदीच वाटलं तुम्हाला तर दह्याबरोबर छान लागेल तो. किंवा तुपाबरोबर सुद्धा खाल्ला तरी चांगला नुसत्या लागतो. तुपाबरोबर हो, ना? नुसत्या तुपाबरोबर सुद्धा. तर लागेल. तर मी तुपाबरोबरच खाणार आहे. आणि पराठा माझा रेडी झालेला आहे, पण तुमचा पराठा तयार होण्यासाठी साहित्य आणि कृती लागेल, लिहून घ्या. कोकोनट पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एकत्र भिजवलेलं गव्हाचं पीठ आणि बेसन, ओलं खोबरं, धणजिरे पावडर, मीठ आणि गूळ घातलेली चिंचेची चटणी, तीळ, मोहरी, जिरं, हिंग, हळद, आलं, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंगाची फोडणी करावी. त्यामध्ये हळद, तीळ, ओलं खोबरं, आलं आणि मीठ घालून सारण परतून वाफवून घ्यावं. गव्हाचं पीठ आणि बेसनाच्या एकत्र भिजवलेल्या पिठाची पारी लाटावी. त्याला चिंचेची आंबट गोड चटणी लावावी. त्यामध्ये खोबऱ्याचं सारण भरून त्यावर दुसरी पारी ठेवावी आणि पराठा लाटून घ्यावा. तयार पराठा खरपूस भाजून घ्यावा. आम्ही सारे